हे बघ सुनबाई, उद्या सकाळी लवकर उठ, साफसफाई कर आणि वेळेवर सर्व पदार्थ तयार कर. मी विमलला सुद्धा तुझ्या मदतीसाठी लवकर येण्यास सांगितलं आहे, म्हणजे तुला तिची काही मदत होईल. सरिताताई आपल्या सुनेला कांचनला आदेश देत म्हणाल्या. कांचन हळू आवाजात म्हणाली, आई, यावेळी आपण स्वयंपाकीन का नाही बोलवत? तेव्हा तिची सासू म्हणू लागली, हे बघ सुनबाई, घरी पूजा आहे आणि आपल्या घरी फक्त सुनेने बनवलेले पदार्थच दिले जातात. त्यामुळे सर्व पदार्थ तुलाच बनवावे लागतील. हे काही पहिल्यांदा घडत नाही आहे. या अगोदर सुद्धा तू सर्व कामे एकटीने केली आहेस. मग आत्ताच एवढी परेशान का होत आहेस? तसेही आजकाल तुझा नवरा घरी नाही आहे, त्यामुळे तुला असे तर वाटत नाही ना की नवऱ्यासमोर तू एक चांगली सुनबाई बनण्याचे नाटक करशील आणि तुझा नवरा घरी नसेल तेव्हा तू आम्हाला काम न करण्याचे नाटक करून दाखवशील. पण तू हे विसरू नकोस, उद्या पूजेच्या वेळेपर्यंत मंदार परत येईल. माझा मुलगा ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला आहे. तो कुठे परदेशात गेलेला नाही आहे, ज्यामुळे तू एवढी उडण्याचा प्रयत्न करत गपचूप जेवढं काम मी सांगितलं आहे तेवढं सर्व काम सकाळी लवकर उठून कर. कांचनने हळूच सहमती दर्शवण्यासाठी होकारार्थी मान हलवली आणि झोपण्याची तयारी करू लागली, कारण तिला सकाळी लवकर उठायचे होते. कांचन भल्या पहाटे 4 वाजताच उठून घराची साफसफाई करण्यामध्ये व्यस्त झाली. आता सकाळचे 5च वाजले होते. तेवढ्यातच तिच्या फोनची रिंग वाजली. तिने फोन उचलला तर समोरून तिच्या बहिणीचा घाबरलेला आवाज आला. तिची बहिणी म्हणत होती, ताई, आईंची तब्येत अचानक खराब झाली आहे. त्या सारख्या सारख्या तुमची आठवण काढत आहेत. मी तर खूपच घाबरून गेली आहे, कारण आई सारख्या म्हणत आहेत की माझी शेवटची वेळ जवळ आली आहे. त्यांच्या छातीत खूप दुखत आहे आणि आम्ही लोक त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. आता आम्ही रस्त्यामध्येच आहोत. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. आपल्या वहिनीचे बोलणे ऐकून कांचनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग तिने पटकन आपल्या हातातील झाडू अंगणातच टाकला आणि धावतच आपल्या सासूबाईंच्या रूममध्ये पोहोचली. तर तिच्या सासूबाई अंघोळीला जाण्याची तयारी करत होत्या. कांचन म्हणाली, आई, मला तुमच्या बरोबर खूप महत्वाचे बोलायचे आहे. तेव्हा कांचनच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी सकाळी आंघोळ करून पूजा करत नाही, तोपर्यंत माझ्या बरोबर कोणतेही बोलणे करत जाऊ नकोस. एवढं बोलून कांचनच्या सासूबाई तिचे काहीही न ऐकता अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेल्या. कांचनला एक क्षणभर सुद्धा चैन पडत नव्हता, म्हणून ती पटकन सासूबाईंच्या रूम मधून स्वतःच्या रूम मध्ये गेली आणि तयार होऊ लागली. जेव्हा कांचन तयार होऊन बाहेर आली तोपर्यंत तिच्या सासूबाई अंघोळ करून पूजा घरामध्ये गेल्या होत्या. तिच्या सासूबाई आता पूजा करण्यासाठी बसल्या होत्या, त्यामुळे कांचनला मजबुरीने त्या बाहेर येण्याची वाट पाहावी लागली. काही वेळातच सासूबाईंची पूजा आटपली. त्यानंतर त्या पूजा घरातून बाहेर आल्या. तेव्हा कांचन त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तेव्हा सरिताताई म्हणाल्या, अगं, सकाळपासून तुला काय झालं आहे? घरात एवढी सावरी कामे पडली आहेत आणि तू सारखी सारखी माझ्या समोर येऊन उभी का राहतेस? जा, पटापट सर्व काम करत घे. तेव्हा कांचन म्हणाली, सासूबाई, माझ्या आईची तब्येत खूपच खराब आहे. वहिनीचा फोन आला होता. ते लोक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. मला सुद्धा आईजवळ जायचं आहे. तेव्हा कांचनच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, बरे झाले तुझे सासरे पूजेचं सामान आणण्यासाठी गेले आहेत, नाहीतर त्यांनी तुझ्याविषयी काय विचार केला असता? तू या घरची सून आहेस, त्यामुळे या घरासाठी तू प्रथम प्राधान्य द्यायला हवेस. तिथे तुझ्या आईची काळजी घेण्यासाठी तुझा दादा आणि वहिनी आहेत ना. मग तू तिथे जाऊन काय करणार? तसेही 30 लोकांचे जेवण बनवायचे आहे. हे सर्व काम कोण करेल? आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे माहेर विसरून जा सुनबाई. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून कांचनला खूपच राग आला. सासूबाई, तिकडे माझ्या आईची तब्येत खूपच नाजूक आहे. सर्व किती घाबरले आहेत आणि तुम्हाला इथे 30 लोकांचे जेवण बनवण्याचे पडले आहे. तेव्हा कांचनच्या सासूबाई रागातच तिचा हात पकडत म्हणतात, हे बघ सुनबाई, मी तुला स्पष्टच सांगते, लवकरात लवकर जेवण बनव आणि त्यानंतर तुला तुझ्या माहेरी जायचं असेल तर जा. पण जर का तू माझे ऐकले नाहीस आणि या घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकण्याची हिंमत केलीस तर मी तुला तुझ्या रूम मध्ये बंद करून ठेवेन. मग रूमच्या आतमध्ये रडत बस. मग बघतेस तू माहेरी कशी जातेस ते. तसेही आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी माहेरी पळत जायचे नसते. आता तुला तुझे माहेर विसरून जगण्याचा प्रयत्न करायला हवा. तेव्हा कांचन रागातच म्हणाली, सासूबाई, मला माहेर विसरून जायची जी शिकवणूक तुम्ही देत आहात ना, त्या अगोदर तुम्ही तुमचे माहेर का विसरत नाहीत? अगोदर तुम्ही तुमचे माहेर विसरून दाखवा, मग मी माझे माहेर विसरेन. आपल्या सुनबाईचे असे बोलणे ऐकून सरिताताईंना धक्काच बसला. तेव्हा कांचन पुढे म्हणाली,
या वयात सुद्धा तुम्ही माहेरी जाण्यासाठी उत्साही असता. आता रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या माहेरी जाण्यासाठी किती घाई गडबड करत होतात. तुमचे तर आई बाबा सुद्धा या जगात नाही आहेत, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या माहेरी जायला किती आवडते. विचार करा, आता माझे आई बाबा तर जिवंत आहेत, मग एका मुलीचे तिच्या माहेरी जाण्यासाठी मन करणार नाही का, की तिने जाऊन आपल्या आई बाबांना भेटावे. त्यावर सरिताताई वाकडे तोंड करत म्हणू लागल्या, हो, पण मी माझ्या सासरची जबाबदारी सोडून कधीही माहेरी गेली नाही. जर मी तुला सांगत आहे की इथे मी पूजा ठेवली आहे, मग मी तुला माहेरी कशी जाऊन देऊ. तेव्हा कांचन म्हणाली, मी सुद्धा सर्व करण्यासाठी तयारच होती ना, पण अचानक वहिनीचा फोन आला की आईची तब्येत खूप नाजूक झाली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये इथे बसून जेवण बनवणे जास्त गरजेचे आहे की आईसोबत हॉस्पिटलमध्ये राहणे जास्त गरजेचे आहे. एवढं बोलून कांचन रडू लागली. आता तिच्या सासूबाई काहीतरी बोलणार त्या अगोदरच फळ आणि मिठाई घेऊन सासूबाईंचा भाऊ जगदीश दरवाजातून घरी आला आणि म्हणाला, अगं ताई, तू हे काय करत आहेस. सुनबाईच्या आईची तब्येत खूपच खराब आहे आणि तू तिला इथे थांबवत आहेस. अगं, तू पूजा ठेवली आहेस तर पूजेची तयारी तू कर ना. तुला काही मदत लागली तर आम्ही लोक आहोतच. सुनबाईला तिच्या आईकडे जाऊ दे ना. आपला भाऊच असा बोलत आहे म्हटल्यावर सरिताताई शांत झाल्या, कारण त्यांचे आपल्या भावावर खूपच प्रेम होते. त्यामुळे आपल्या भावासमोर त्या पुढे काही जास्त बोलू शकल्या नाहीत. जगदीश सरिताताईंना पटकारत पुन्हा म्हणाला, आठवते का, एकदा बाबांची तब्येत खूपच खराब झाली होती आणि तुझ्या सासूबाईंनी तुला माहेरी येऊ दिलं नव्हतं. तेव्हा मी स्वतः तुला घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळेला इथे किती तमाशा झाला होता. कदाचित तुझे ते दिवस तू विसरली असशील, पण तू सुद्धा तुझ्या सुनेबरोबर सर्व तेच करत आहेस. आपल्या भावाचे हे बोलणे ऐकून सरिताताईंची मान खाली गेली. कांचन हैराण होऊन मामा सासऱ्यांचे बोलणे ऐकत होती. तेव्हा जगदीशने कांचनकडे पाहिलं आणि म्हणाला, सुनबाई, तू जा, तुझ्या माहेरी जाण्याची तयारी कर. तुला इथून जाण्यासाठी काही साधन नसेल तर मी तुला तुझ्या माहेरी सोडायला येतो. आणि सरिताताई, तू इथली सर्व तयारी कर. तुला मदतीसाठी कोणी हवे असेल तर बोलावून घे. त्या माणसाचे पैसे मी देईन. तेव्हा सरिताताई मान खाली घालूनच म्हणाल्या, नाही बाबा, पैशाची गोष्ट नाहीये. मी विचार करत होती, घरात पूजा आहे तर सुनबाईच्या घरात राहणे सुद्धा गरजेचे आहे. तेव्हा जगदीश रागातच म्हणाला, ताई, तुझे एवढे वय झाले आहे, तुला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. तुला माहित नाही का, घरात कितीही मोठा प्रोग्राम असेल पण कोणाच्या जीवापेक्षा मोठा कार्यक्रम वगैरे काही नसतो. आपल्या मोठ्या भावाचे जगदीशचे बोलणे ऐकून सरिताताई आता पूर्णपणे निशब्द झाल्या होत्या. कांचन पटकन आपल्या रूममध्ये गेली आणि पर्स घेऊन बाहेर आली. तोपर्यंत जगदीशने बाहेर येऊन ऑटो रिक्षा थांबवून ठेवली होती आणि लगेचच जगदीश स्वतः सुनबाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर समजले की कांचनच्या आईची तब्येत आता सुधारली आहे. योग्य वेळेत पोहोचल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या आईचे प्राण वाचवले होते. तसे तर त्यांना हार्ट अटॅक आला होता. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर जगदीश म्हणाला, सुनबाई, काही गरज पडली तर मला फोन कर. तेव्हा कांचनच्या डोळ्यात पाणी आले. तिने होकारार्थी मान हलवली आणि त्यांना धन्यवाद दिले. जगदीश जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिले की सरिताताईंनी एक कूक आणि तिला मदत करण्यासाठी एक हेल्पर बोलवली होती. त्यांच्या मदतीने जेवण तयार होत होते आणि सरिताताई पूजेची तयारी करत होत्या. तेव्हा जगदीश पुन्हा सरिताताईंना समजावत म्हणाला, अगं ताई, तू तुझं आयुष्य जगलीस, आता कमीत कमी सुनबाईला तरी परेशान करू नकोस. तू जे सहन केलंस ते सुनबाई सोबत करताना तुला लाज वाटत नाही का. सरिताताई हळूच म्हणाल्या, मला माफ कर भावा. सासू बनल्याबरोबरच मी सुनबाईवर हुकूमत चालवण्यास सुरुवात केली होती. परंतु मी ही गोष्ट विसरून गेली की एक वेळी मी सुद्धा अशीच सुनबाई होती आणि त्यावेळेला मला अशी कोणी बंधने घालायचं तेव्हा मला चांगले वाटायचं नाही. उलट त्या व्यक्तीचा मला रागच यायचा. थोड्या वेळात मंदार सुद्धा घरी आला. तेव्हा मंदार येताच सरिताताई त्याला म्हणाल्या, बाळा, सुनबाई हॉस्पिटलमध्ये गेली आहे कारण तिच्या आईची तब्येत खराब आहे. त्यामुळे तू सुद्धा तिकडे जा. कदाचित तिथे तुझी सुद्धा गरज पडेल. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर मंदार लगेचच हातपाय धुवून कपडे बदलून लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला. तेव्हा जगदीश स्मित हास्य करत म्हणाला, आता तू अगदी समजदारीची गोष्ट बोलली आहेस. थोड्याच वेळात कांचनचे सासरे सुद्धा पूजेचे सामान आणि फळ मिठाई घेऊन घरी आले. मग त्यानंतर काही वेळाने सरिताताई आपल्या नवऱ्यासोबत पूजेसाठी बसल्या. पण आता त्यांच्या मनात एक शांतता होती की आज त्या खूप मोठी चूक करण्यापासून वाचल्या होत्या. मात्र संध्याकाळपर्यंत कांचनच्या आईची तब्येत बरीच सुधारली होती. त्यामुळे कांचनही नवऱ्यासोबत घरी परतली. पण आल्यापासून तिच्या सासूबाईंचे तिच्यासोबतचे वागणे थोडे बदललेले होते. म्हणून मनातल्या मनात कांचनने आपल्या मामा सासऱ्यांचे आभार मानले.
त्यांनी समजावल्यामुळे सासूबाईंनी त्यांच्या व्यवहारात बदल केला. जर का सून आपल्या सासरी तिचे सर्व कर्तव्य निभावत असेल तर थोड्या वेळासाठी किंवा माहेरच्या प्रति महत्वाच्या कामासाठी तिला माहेरी जाऊन द्यायलाच हवे. एवढंच नाही तर तिने माहेरचे सर्व कर्तव्य सुद्धा पार पाडायला हवेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.